टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 5 मे पासून अवकाळी पाऊस असल्यामुळे आमचे बेदाणा शेडवाल्यांचे हाल झाले। माल वाळत नाही, बेदाणा सुकल्या जात नाही आणि त्याच्यामुळे तो जो सुकलेला माल तो पण ओला होतोय आणि मावचरपणा येतोय त्याला, त्याच्यामुळे तो खराब होण्याची शक्यता जास्त आहे। तर ते हातात येणं मुश्किल झालं आहे, असं वाळतच नाही माल। आज रोजी काय बाजारभाव आहे? आज रोजी बाजारभाव आहे 150 ते 160 रुपये चालू आहे। 70 रुपयापर्यंत जातात, पण ते जर माल खराब असल्यावर कमी भाव जातात। मे महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आणि हा पाऊस बऱ्याच दिवस चालल्यामुळे बेदाणा व्यवसाय जो आहे तर तो अडचणीत सापडलेला आहे। आणि आज जर बघितलं तर निफाड तालुक्यातील दावचवाडी या ठिकाणी काही बेदाणे उत्पादकांनी हा व्यवसाय कसा तरी पावसामधून वाचून आणि हा आपला सुरू ठेवला होता। मात्र आता मान्सून दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता वातावरणामध्ये आर्द्रता जास्त राहत असल्या कारणामुळे बेदाणा व्यवसाय जो आहे तर तो धोक्यात आलेला आहे। कारण की याची जी प्रतवारी आहे खराब होत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात का कशा पद्धतीने ही बेदाण्याची प्रतवारी ही केली जात आहेत। कारण की कामगार वर्गसुद्धा तो निघून गेलेला आहे। त्याच्यामुळे आता घरातीलच जे काही आहेत तर महिलांसोबत या ठिकाणी या बेदाण्याची प्रतवारी करावी लागते। कारण की जर प्रतवारी खराब झाली तर कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा तो ठेवता येत नाही। कारण की आज रोजी जर बघितलं तर अवकाळी पावसामुळे सुरुवातीला द्राक्षांचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि द्राक्षांना चांगला बाजारभाव असल्यामुळे यावेळेस बेदाणे सुद्धा महाग आहेत। आज जर बघितलं तर 150 रुपयांच्या जवळपास बेदाणे मिळत आहे। मात्र जर ह्या बेदाण्याची प्रतवारी खराब झाली तर बेदाणे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे। त्याच्यामुळे आता करावं काय असा मोठा प्रश्न जो आहे तर तो बेदाणे उत्पादकांसमोर उभा राहिला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक।